आगामी निवडणुकीचं राज्यातल्या महायुतीच्या प्रचाराचा नारळ नाशिक जिल्ह्यातून फोडला जाणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली सभा दुपारी 12:30 वाजता त्र्यंबकेश्वर इथं होणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जिल्ह्यातली पहिली सभा ही नांदगावला होतीये आणि निवडणुकीच्या निमित्तानं महायुतीचे दोन्ही नेते एकाच दिवशी जिल्ह्यात येत असल्यानं राजकीय वातावरण आता ढवळून निघणार आहे। त्र्यंबकेश्वरमध्ये कुंभमेळा असल्यामुळे भाजपने इथं नगर परिषद ताब्यात घेणं हे प्राधान्यक्रम ठेवलेला आहे आणि यासाठी कुंभमेळ्याचे मंत्री गिरीश महाजन यांचं विशेष लक्ष इथल्या कामावर आणि तिथल्या प्रचार कार्यावर आहे। नगराध्यक्षपदाचे उमेदवार कैलास घुले यांना निवडून आणण्यासाठी आज 11 वाजता सभा घेण्यात येणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच त्र्यंबकेश्वर दौऱ्यावर येत असल्यामुळे इथल्या आखाडा प्रमुखांसह साधू महंतांनाही व्यासपीठावर येण्याचं निमंत्रण आहे। नाशिकसह जळगाव, अहिल्यानगर, नंदुरबारमध्ये फडणवीसांच्या सभा पार पडतील आणि शिंदेंच्या नाशिकसह धुळ्यामध्ये सभा होणार आहे।